राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, अशी चर्चा नेहमीच असते, असं आपण नेहमी ऐकत आलोय। मात्र महाराष्ट्रामध्ये काही राजकीय नेत्यांचे वैर, काही वाद असे आहेत जे वर्षानुवर्ष अद्याप सुरूच आहेत। खरं तर हा विषय चर्चेला येण्याचं मुख्य कारण म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत त्यांच्यावरती जोरदार टीका केली, खालच्या पातळीवरती टीका केली आणि त्यानंतर स्वाभाविकच महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मोर्चे झाले, आंदोलन झाले। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधातला रोष काही ठिकाणी पाहायला मिळाला। मात्र जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या वादाचा नेमका इतिहास काय? तर इसवी सन 2009 मध्ये गोपीचंद पडळकर हे एका लग्न सोहळ्यासाठी आटपाडी तालुक्यामध्ये गेले आणि लग्न सोहळ्याला जात असताना, स्टेजवरती जात असताना त्या ठिकाणी काही वाद झाला, धक्काबुक्की झाली आणि त्या ठिकाणी काही महिलांचा सुद्धा सहभाग होता। महिला त्या ठिकाणी वाद मिटवण्यासाठी पुढे आले असं सुद्धा सांगण्यात येतं आणि त्यावेळी महिलांसोबत सुद्धा धक्काबुक्की झाली। त्यावेळी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती अशी सुद्धा चर्चा असते आणि त्यानंतर त्यातल्या एका वृद्ध महिलेने गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। त्यानंतर गोपीचंद पडळकर यांना अटक झाली, त्यांच्यावरती धक्काबुक्की आणि सोबतच मंगळसूत्र चोरीचा आरोप करण्यात आला। काही दिवसांनी गोपीचंद पडळकर यांची सुटका झाली, निर्दोष मुक्तता सुद्धा झाली। अर्थातच त्या वृद्ध महिलेने तो गुन्हा मागे घेतला होता। मात्र त्यावेळी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावरती जोरदार आरोप केले, टीका केली की जयंत पाटील यांच्या सांगण्यावरूनच हे सर्व काही घडलंय, माझी बदनामी करण्याचा हा प्रयत्न होता। आणि तेव्हापासून आपण पाहतोय की जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर हा वाद नेहमी राहिलाय। खरं तर जयंत पाटील यांनी यावरती उत्तर देणं बऱ्याच वेळा टाळलेलं आहे। मात्र गोपीचंद पडळकर यांनी केवळ जयंत पाटीलच नव्हे तर शरद पवार, अगदी अजित पवार यांच्यावरती सुद्धा प्रखरतेने टीका केली आहे। त्यामुळे आपण नेहमी म्हणतो की राजकारणात वैर नसतं, मात्र काही वैर, काही राजकीय नेत्यांचे वैर असे आहेत जे वर्षानुवर्ष अद्याप सुरूच आहेत। यासारख्या महत्त्वाच्या माहितीसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा।